श्रीराम जय जय राम। देहच मी हा भ्रम। आपण कोण, आपले कर्तव्य काय हे कळणे जसे व्यवहारात जरूर असते, तद्वतच परमार्थात सुद्धा मी कोण हे कळले पाहिजे। ज्याला मी माझे म्हणतो तो मी नव्हे खास। माझा देह म्हटल्यावर मी त्याहून निराळाच नव्हे का? देहाला ताप आला तर मला ताप आला, देह वाळला तर मी वाळलो असे म्हणतो, ही चूक, हाच भ्रम। वास्तविक देहाहून वेगळा असूनही देहच मी अशी भावना केली म्हणून मी सुखदुःख अनुभवू लागलो। दुःख नको सुख हवे असे मला वाटते। याचा अर्थ माझे मूळचे स्वरूप हे नित्यसुख रूपच असले पाहिजे। नदीच्या पात्रातले पाणी आणि तिथूनच भांड्यात आणलेले पाणी दोन्ही एकच, पण भांड्यातल्या पाण्याला चव किंवा स्वाद निराळाच येत असेल तर भांड्यात घाण आहे असे आपल्याला समजते। तसे सुखरूप असणाऱ्या आत्म्याचाच अंश असलेला जीव दुःखरूप झाला, याचे कारण देहसंगती। एका गृहस्थाची बायको बाळंत झाली तेव्हा त्याच्या मित्राने डॉक्टरची मदत आणि अशा इतर अनेक बाबतीत धावपळ केली, पण त्याने सोयर मुळीच पाळले नाही। त्या मित्राप्रमाणे आपण देहाबाबत वागले पाहिजे। एखादे झाड काढायचे असेल आणि ते पुन्हा वाढू नये अशी इच्छा असली तर त्याची पालवी वरवर खुडून काम होत नाही, त्याच्या मुळाला पाणी घालणे बंद केले पाहिजे। तद्वतच संसाररूपी वृक्षाला आम्ही अभिमानाचे पाणी वारंवार घातल्यामुळे तो इतका फोफावला आहे, तो अभिमान नष्ट केला पाहिजे। मी कर्म केले हा भ्रम टाकून दिला पाहिजे। खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असे मानतो। कर्तृत्व आपल्याकडे घेतल्यामुळे जीव सुखदुःख भोगतो, तेव्हा मी करता नसून राम करता ही भावना वाढविणे हीच खरी उपासना होय। आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुख दुःख उरत नाही। ज्याची अशी खरी निष्ठा आहे त्याचे तेज काही निराळेच असते। अशा माणसाला अचल समाधान लाभते। किंबहुना हेच साधुत्वाचे मुख्य लक्षण जाणावे। हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटपट चालते। खरोखर तुम्हा सर्वांना आता पुन्हा एकच सांगतो की सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा आणि नीतीला धरून राहा, त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल। परमार्थात नीतीला, शुद्ध आचरणाला फार महत्त्व आहे। जो शुद्ध मनाने परमेश्वराचे चिंतन नामस्मरण करतो त्याला सहाय्य करायला परमेश्वर सदैव तत्पर असतो। आपण त्या परमेश्वराला शरण जाऊन त्याच्या नामाचे प्रेम मागूया। दीनदयाळ भक्तवत्सल परमेश्वर कृपेचा वर्षाव करील याची खात्री बाळगा। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी नामस्मरण समजून करावे। समजून म्हणजे राम करता या भावनेत राहून। श्रीराम जय जय राम। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्रे अध्याय 8। मतिमंद विप्रपुत्रावर कृपा। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाला, नामधारका, मी तुला श्री गुरु श्रीपाद श्री वल्लभांचे पुढील चरित्रे सांगतो, ऐक। श्रीपाद यती गोकर्णास 3 वर्षे गुप्तपणे राहिले, मग 4 महिने श्रीशैल पर्वतावर राहिले। त्यानंतर ते कृष्णा व गोदावरीच्या संगमावर वसलेल्या कुरवपूर गावी गेले। तेथे त्यांची खूप प्रसिद्धी झाली। त्या गावात एक वेदज्ञ ब्राह्मण राहत असे। अंबिका ही त्याची पत्नी। त्यांची मुले जगत नसत। पुढे 9 सायासांनी त्यांना एक पुत्र झाला, पण तो मंद बुद्धीचा होता।
मुंज झाल्यावर पित्याने त्याला विद्याभ्यास शिकविण्याचा खूप प्रयत्न केला, पण अभ्यासात प्रगती होईना. पतीची चिंता पाहून अंबिकेला दुःख वाटे. पुढे तो ब्राह्मण मरण पावला. विधवा झालेली अंबिका उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागी. एका पंडिताच्या पत्नीला त्या शोचनीय अवस्थेत पाहून लोकांना वाईट वाटायचे. तिचा निर्बुद्ध मुलगा काहीच कामधंदा करीत नाही म्हणून ते त्याची उघड निंदा करायचे. ते म्हणायचे, मूर्खा, तू आपल्या वंशाला कलंक लावलास. तुझ्या चिंतेने पिता गेला. तुझ्यामुळे मातेवर भिक्षेची वेळ आली. तुझ्यामुळे पितरांची अधोगती होईल. असे पशुवत जगण्यापेक्षा तू मरत का नाहीस? रोजच्या रोज होणारी लोकनिंदा त्या मुलाला सहन होईना. तो दुःखी झाला. त्याने आपल्या मातेला प्राणत्यागाचा विचार बोलून दाखविला. तिलाही जगणे असह्य झाले होते. मग दोघांनी आत्महत्या करण्याचे ठरविले. ती दोघे नदीवर गेली. तेथे श्रीपाद यती स्नान करत होते. मरणापूर्वी त्या सत्पुरुषाचे दर्शन घ्यावे म्हणून ती दोघे त्यांच्यापाशी गेली आणि त्यांना वंदन करून म्हणाली, स्वामी, आम्ही जलसमाधी घेण्यासाठी येथे आलो आहोत. आम्हाला सदुती मिळेल असा आशीर्वाद द्या. श्रीपादांनी अंबिकेला देहत्यागाचे कारण विचारले. तिने त्यांना सांगितले, स्वामी, माझा पुत्र ज्ञानी, विद्वान, दीर्घायुषी, वंदनीय व कीर्तिवान असावा अशी माझी खूप इच्छा होती. ती इच्छा पुढील जन्मात तरी पूर्ण व्हावी एवढी कृपा करा. अंबिकेची व्यथा ऐकून श्री गुरु कळवळले. ते तिला म्हणाले, बाई, प्रत्येक शनिवारी प्रदोष समयी शंकराची भावभक्तीने पूजा कर. या व्रतरूपी शिवाराधनेने तुझे कल्याण होईल. त्यांनी तिला व्रतकथा सांगितली. उज्जैनीचा राजा चंद्रसेन याचा जिवलग मित्र मणिभद्र हा परम शिवभक्त होता. शंकराने त्याला प्रसाद म्हणून एक तेजस्वी मणी दिला होता. त्याचा दिव्य प्रकाश पडताच लोखंडाचेच नव्हे तर पाषाणाचेही सुवर्ण होत असे. राजा व मणिभद्र दोघेही तो गळ्यात मणी धारण करीत असत. तो मणी मिळवण्यासाठी अनेक राजे प्रयत्नशील होते. त्यांनी उज्जैनीवर एकत्रित आक्रमण करून नगराला वेढा दिला. चंद्रसेनाने नगराच्या रक्षणार्थ सैन्याची व्यूहरचना केली. त्या दिवशी शनिवार होता. त्रयोदशी तिथी होती. शनी प्रदोष व्रत करणाऱ्याने राजाने सायंकाळी शिवालयात जाऊन महाबळेश्वराची यथासांग पूजा केली. त्यावेळी देवदर्शनासाठी आलेल्या काही गवळणींनी व त्यांच्या मुलांनी त्या पूजेचा आनंद घेतला. गवळी वाड्यात गेल्यावर त्या मुलांनी खेळ म्हणून दगडधोंडे मांडून शिवालय रचले. त्यात शिवलिंग म्हणून एक दगड ठेवला. पत्री व फुलांनी त्याची पूजा केली. रात्रीच्या वेळी सर्व मुले आपापल्या घरी गेली. एक मुलगा त्या पूजेत इतका रममान झाला होता की आईने जेवणासाठी अनेकदा हाक मारूनही तो घरी गेला नाही. त्याच्या आईने तेथे येऊन मुलाला एक धपाटा घातला आणि दगडधोंड्यांचे शिवालय विस्कटून ती तंतनत निघून गेली. ते पाहून त्या गोप बाळाला खूप दुःख झाले. तो रडू लागला. आता प्राण त्यागच करायचा असा निश्चय करून तो घरी गेलाच नाही. तेथेच लिंग म्हणून मांडलेल्या दगडाकडे पाहत शिवनाम घेऊ लागला. त्याची भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने तेथे एक रत्न खचित शिवालय उत्पन्न केले. त्यात दिव्य शिवलिंग होते. शंकराने गोपबाळाला दर्शन दिले. त्याने शिवाला माझ्या मातेवर रागवू नकोस अशी विनंती केली. शंकर म्हणाला, बाळा, तुझ्या मातेने प्रदोष समयी माझी पूजा पाहिली आहे. पुढे तिच्या उदरी भगवान विष्णू अवतार घेतील. तुझेही सर्व मनोरथ पुरतील. वरदान देऊन शंकर लिंगस्थानी गुप्त झाला. महादेवाने निर्माण केलेल्या त्या शिवमंदिराची दिव्य प्रभा पाहून लोकांना सूर्योदय झाला असेच वाटले. त्यांनी खूप गर्दी केली. चंद्रसेनही तेथे आला. त्याने गोपबाळाच्या भक्तीचे खूप कौतुक केले. हे वृत्त समजताच शत्रुराजांची मने पालटली.
त्यांनी चंद्रसेनाशी सौख्य केले. ते अद्वितीय शिवालय पाहून त्या सर्व राजांना अपार धन्यता वाटली. गोपबाळाने आपल्या मातेला तिच्या पोटी नारायणाचा अवतार होणार असल्याचे सांगताच ती आनंदाने रडू लागली. श्री गुरु श्रीपादांना अंबिकेला शनिवारी प्रदोषकाळी शिवपूजन केल्याने काय सद्भाग्य प्राप्त होते ते पटवून दिले. तिच्या पुत्राच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला. त्यामुळे तो महाविद्वान झाला. त्याचे पांडित्य पाहून ब्रह्मवृंदांनी आश्चर्य व्यक्त केले. त्याची सर्वत्र मोठी कीर्ती झाली. श्रीपादांनी अंबिकेची इच्छा याच जन्मात पूर्ण केली. त्यानंतर अंबिका श्रीपादांनाच शिवस्वरूप मानून नित्य प्रदोषकाळी त्यांचीच पूजा करू लागली. तिच्या पुत्राचा विवाह झाला. त्याला पुत्र पौत्रादी सर्व सौख्य लाभले. गुरुकृपेने त्याचे कल्याण झाले. श्री स्वामी समर्थ मठ कुरवपूर. श्री स्वामी समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.